असतो कबूतर आणि एक असते मुंगी. मग तळ्याच्या काठाला राहत असते पाण्याच्याकडं. मग एक दिवस काय होतं माहिती आहे का, एक दिवस तोंडात डोळ्यात काही घालते. मग एक दिवस काय होत माहिती आहे का, एक दिवस मुंगी झाडावरून पाण्यात पडते. मग पाण्यात पडल्यानंतर मुंगी बुडायला लागते. मग कबूतर त्याला वाचवण्यासाठी झाडाचा पाला तोडतं आणि पाण्यात टाकतं. मुंगी हळूहळू त्या पानावर बसते आणि हळूहळू ते पान नदीच्या काठाला येतं. मग ते पुन्हा काय करतं माहीत, मग ते काटा आल्यानंतर वर येते मुंगी. काटावर येते, काटावर म्हणजे तीर. पाणी असते का नाही, पाण्याच्या वर येते, कडला कोपऱ्याला सांगतो. मग ती मुंगी काटाला येते. काटाला म्हणजे कुठं, कोपऱ्याला. मग पाण्याच्या काटा आल्यानंतर एक शिकारी येतो. शिकारी म्हणजे शिकार करणार, म्हणजे पक्ष्यांना मारणारा माणूस येतो. मग तो हातात गलूल घेऊन येतो. गलूल, बंदूक घेऊन येतो. मग त्याला तो बंदूक. मग त्यानंतर त्याला तो कबूतर दिसतो. मग कबूतर दिसल्यानंतर तो काय करू माहितीये, त्या कबुतरावर नेम धरतो कबुतराला मारण्यासाठी. मग त्यानंतर मुंगीच्या मनात काय येतं माहितीये, की कबुतरानं मला वाचवलं, झाडाचं पान तोडून मला वाचवले ना. मग त्यानंतर मुंगी काय म्हणते, आता ह्याचं पण आपण प्राण. मग शिकारी आल्यानंतर कबुतरावर नेम धरतो. आता मुंगी काय म्हणते, ह्यानं माझं प्राण वाचवलं, मी पण याचं प्राण वाचवलं. मग त्यानंतर काय म्हणते, मग मुंगी हळू जाते. तोपर्यंत चालत जाते, शिकाराजवळ जाते. शिकाराजवळ, कारण त्यानं असते ना, त्याचा मित्र असतो ना कबूतर, तर कबुतरावर नेम धरलेला असतो. कारण कबूतर मारण्यासाठी त्याला काय असतं ते का, त्याला शिकार करायची असते. काय असते, शिकार करायची. मग शिकार करण्यासाठी त्याला नेम धरलेला असतो. तोपर्यंत मुंगी तिथे पोचते. मग मुंगी हळूहळू त्याच्या पायावर चढते. मग मुंगी पायावर चढली का नाही, मग त्यानंतर शिकाऱ्यानं कबूतर नेम धरलेला असतो. मग कबुतराने नेम धरले होते. मग नेम झाल्यानंतर काय झालं पायावर मध्ये, त्यानंतर तो त्याचा नेम चुकतो. तोपर्यंत त्याला मुंगी चावती आणि नेम चुकतो, चावती पायाला. कारण मुंगीने कबुतराचं प्राण वाचवलं असतं. त्यामुळे, कारण ज्या टायमाला मुंगी पाण्यात पडते त्या टायमाला त्यानं झाडाचा पाला टाकून मुंगीला वाचवलं असतं. त्यामुळे मुंगीचं उपकाराची फेड म्हणून, त्याच्या उपकार आहेत, जीव वाचवला म्हणून, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मुंगी शिकाऱ्याला चावते पाय. शिकारी खाली वागतो आणि नेम हुकून जातो. तोपर्यंत कबूतर उडवून जातो. काय म्हणत होती, कोथिंबीर घेऊन ये. कशाला, खायला. कशात टाकून खायची, पण मीठ टाकून त्यात. मग पुढं आणि ती बनवायला लागते. काय, अरे कोथिंबीर लागायला तोडायला लागते आणि ती ना शिजवली ना ती खात. आणि कोण खात, श्रीकृष्ण खाल्लं ना, ती जंगलमध्ये पोचत. त्याला एक ना शिकार दिसतो. ती म्हणतो, तू कुठून आलाय, तू कोण आहे. म्हणलं, मी कृष्ण.